लागला तर ते विकेट घेत नाहीत. त्यांच्यासोबत बोलून घ्या. बॉलची दिशा बदलली तरच विकेट नाही. बॉल झाडाला लागून सरळ आला तर विकेट आहे. सर्व नियम त्यांना सांगून द्या. त्यांचं होम ग्राउंड आहे. झाडाला लागून कॅच आउट नाही. दिशा बदलू दशा बदलू नाही बदलू. झाडाला लागला म्हणजे नॉट आउट. आणि या ठिकाणी त्या रोलरवर जे बसलेले 3 छायाचित्र या ठिकाणी बारीक चिलीक मुलं आहेत त्याकडे बाजूने व्हा. जबरदस्त खेळाडू या ठिकाणी अजित लूथ. वीर महाराणा संघाला लागेल ते 5 रनांची पॅनल्टी. टी शर्ट नसल्यामुळे 5 रनांची पॅनल्टी. वीर महाराणा बॉलर नेम. आणि या ठिकाणी 2 बॉल झाले. दोन्ही बॉल बीट झाले. अजित भैया लूथ धानुस नावाने ओळखला जाणारा खेळाडू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्टलेगच्या दिशेने जातोय तो. 3 बॉल 3 डॉट 3 बिंदू घेऊन या ठिकाणी डॉट घेऊन पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. परंतु सलग 4 बॉल झाले ते डॉट. अजित भैया लूथ 2 बॉल जरी डॉट झाला तरी क्षमता आहे ते त्यांच्यामध्ये. अजित लूथ थानोस हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी गेलेला आहे. लगतच्या दिशेने जातोय तो. तो होईपर्यंत होतोय ते 1 धाव. नकारलाय तो. तुषार ऑन द स्ट्राइक. आयकॉन खेळाडू जबरदस्त या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय तो बॅकवर्ड शॉट लेग कडे. आणि 1 रन या ठिकाणी पूर्ण झाला. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जातोय ते फक्त 2 धावा. जबरदस्त महाराज. महाराज की जय हो. बॉलर नेम दुसरे महाराज नाव सांगा. कोणते महाराज? सतीश महाराज या ठिकाणी आलेले आहेत. सतीश बॉलर. पहिला ओव्हर केला महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे. महाराज की जय हो वरखेड तर्फे. आणि शॉट क्या बात आहे. जबरदस्त जातोय तो लॉग ऑफच्या दिशेने. जबरदस्त आयकॉन आहे. खोदून काढतोय तो आयकॉन. कृष्णा सातपुते सोबत प्रॅक्टिस करतोय तो आयकॉन. जबरदस्त आयकॉन. या ठिकाणी तुषार नावाचा आयकॉन. अजित भैया लूथ. टेनिस क्रिकेट मध्ये खूप ओळख आहे त्यांची. आणि आयकॉन कसे आणायचे कुठून आणायचे एवढ्या मध्ये आणायचे हे चांगल्याच अजित भैया लूथ यांना माहिती आहे. थानोस नावाने ओळखला जाणारा अजित. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बॉल जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. आणि थ्रो करेपर्यंत सतीश भाऊ. सतीशने थ्रो करेपर्यंत या ठिकाणी अजित भैया लूथ ऑन द स्ट्राइक. बघूया काय करतात ते. आणि या ठिकाणी दिशाहीन चेंडू. वाईड बॉल. आणि पुन्हा एकदा महाराज. महाराज की जय हो. जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने येत आहे तो 1 रन अजित भैया लूथच्या बॅट मधून. आणि जुडते तो तुषार. तुषार ऑन द स्ट्राइक आणि ऑन द शॉट. तो शॉट या ठिकाणी उडवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. 6 धावासाठी षटकार. जबरदस्त करतोय तो तुषार. आणि या ठिकाणी वीर महाराणाला पेनल्टी 5 रनांची लागली होती. परंतु वरखेड संघामध्ये एक महाराज आले आहेत ते जीन्स पॅन्ट घालून. त्यामुळे त्यांनाही लागेल ते 5 धावांची पेनल्टी. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. आणि त्या जीन्स पॅन्ट वाल्यांकडे जाते. थाना फॉर रिझन धावतोय त्या बॉलच्या मागे. आणि या ठिकाणी 1 धाव त्यांच्या खात्यामध्ये जोडतोय ते तुषारच्या खात्यामध्ये 1 धाव. थाना फॉर रिझन जीन्स पॅन्ट फॉर रिझन. जबरदस्त या ठिकाणी अजित भैया लूथ ऑन द स्ट्राइक.
आणि या ठिकाणी मारता येतो शॉर्टलेटच्या दिशेने आणि या ठिकाणी 2 रनाचा कॉल असेल परंतु नाकारता येतो तुषार आयकॉन खेळाडू परत वाड्याचा खेळाडू आयकॉन आणि सौरभ जरी येतील ते लवकरच बॅटिंगला वेट फॉर द सौरभ जरी लांब लांब षटकार मारतात ते सौरभ जरी ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाते ते 2 ओव्हर नंतर धाव संख्या 19 धावा जबरदस्त खेळतोय तो अजित आणि तुषार क्या बात आहे खतरनाक खेळतोय अजित खानोस नावाने ओळखल्या जाणारा अजित परंतु अजित भैयाची बॅट आणखी खामोश आहे आणि खेळतात ते जबरदस्त तुषार आणि जुडतात ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये गणेश मामा कंडारकर कॉमेंट्रीचा भार सांभाळतील महेश महाराज यांचा पुढचा चेंडू अजित खेळण्यास तयार चेंडू तिथंच त्यांनी टोलून काढला थोडा उसळला तो चेंडू आणि चेंडू यष्टीरक्षकाकडून गोलंदाजाकडे जात आहे हे तिसरं षटक आहे बघूया किती गोलंदाज करतात पूर्ण जाऊन चलून चेंडू टोलून काढलेला आहे बघूया काय होते तिथं आणि हा सुंदर प्रकारे झेल टिपला अजितनं सुंदर चेंडू टोलून काढला आणि झेलबाद झालेला आहे अजित आणि सूरजनं सुंदर सुरेख झेल टिपलेला तिथं संघाला लागलेला हा पहिला फटका आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती 19 धावा 1 बाद आहे तिसरं षटक चालू आहे नवीन फलंदाज सौरभ गांगुली बघूया आता सौरभ आपल्या संघासाठी किती धावा काढतोय 19 रन पर 1 विकेट तीसरा ओवर जारी है देखना है लहरी टीम 6 ओवर में कितने रन बटोरती है महेश की अगली गेंद सौरभ खेलने के लिए तैयार आगे आकर और 1 विकेट का पतन आते ही टाइम पर विकेट कीपर द्वारा कैच और ये दूसरा फटका और हैट्रिक चांस की संभावना है अभी देखना है महेश कुमार और नए बल्लेबाज है आकाश पड़स्कर आकाश के ऊपर बल्लेबाजी की जिम्मेदारी इतनी खराब परिस्थिति है 2 विकेटों के नुकसान पर 19 रन तीसरा ओवर जारी है महेश आकाश महेशचा पुढचा चेंडू आकाश करता आकाशनं चेंडू तिथं टोलून काढला एकही धाव नाही घेतली आणि थोडी परिस्थिती संघाची बिकट आहे संघावर दबाव आलेला आहे आणि हा सुंदर आखूटप्प्याचा चेंडू टोलण्याच्या प्रयत्नात आकाश तिथं चुकला आकाशला वाटतं की आपण किती प्रकारे त्या चेंडूचा सामना करू पुन्हा एकदा उंचवून टोलण्याचा प्रयत्न त्याच प्रकारे चेंडू तिथंच टोलून काढला आणि सुंदर सुरेख षटक संपलेला आहे महाराजने या षटकामध्ये निर्धाव षटक लागतं महाराजने हे आणि 2 गडी प्राप्त केलेले आहेत आणि 3 षटकांचा खेळ उरलेला आहे बघूया लहरी संघाचे फलंदाज 3 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभारतात परिस्थिती संघाची बिकट आहे दबावाखाली खेळत आहेत 3 नवीन सतीश पुढे उंचवरून चेंडू षटकार आहे आरामात षटकार आहे उंचवरून चेंडू तोडून काढला गगनचुंबी षटकार संघाची धावसंख्या 2 बाद 25 धावा सुरेख चेंडू उंचवरून टोलून काढला सीमारेषेच्या उंचवरून उत्तुंग भरारी हा षटकार आहे सौरभनं मारलेला हा तुषारनं मारलेला षटकार आहे सतीशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा
एक धाव पूर्ण केलेली आहे. चौथा षटक चालू आहे. आता आकाशवर संघाची फलंदाजी जबाबदारी येऊन पडलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा हा संघाचा फलंदाज. पंचांकडे त्यांनी दात मागितली होती. इशारा दिला पंचांनी. एक रिव्ह्यू घेतला त्यांनी. दिशाहीन चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे त्यांनी लहरी संघांनी. आधुनिक तंत्रज्ञानामुळे क्रिकेटमध्ये होणारे बदल दिवसांदिवस आपल्याला बघायला मिळत आहेत. रिव्ह्यू बघण्यासाठी बघत आहेत संघाचे फलंदाज. पंचांचा निर्णय अंतिम राहील यात काही शंका नाही. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. राजश्री प्रियम लीग दिशाहीन चेंडू दिलेला आहे. एक धाव अतिरिक्त. दिशाहीन चेंडू दिलेला आहे. पंचांनी आता दिशाहीन चेंडू दिलेला आहे. रिव्ह्यू मध्ये तो दिशाहीन चेंडू दिसलेला आहे. इशारा दिलेला आहे वन बाउंडचा. एक एक्स्ट्रा खेळाडू तंबू मध्ये येणार आहे जेणेकरून ते मदत होणार आहे. सतीशचा पुढचा चेंडू. आकाश खेळण्यास तयार. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न आकाशचा. आकाश त्या चेंडूनं चकमा दिला तिथं. पुन्हा एकदा चेंडू लोकांच्या दिशेकडे निवडून काढला आणि षटकार आहे असा माझा अंदाज आहे. आणि षटकार मारलेला आहे. लांब पल्ल्याचा षटकार आहे. आकाशचे चेंडू फळीकडून निघालेला. आकाशच्या फळीकडून निघालेला पहिला षटकार आहे आणि आकाशने आपलं षटकारानं खातं खोललेलं आहे. आणि संघाची धावसंख्या झाली मला वाटतं ती 32 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा त्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ दिशेकडून यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे. चौथं षटक चालू आहे. 32 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद झालेल्या आहेत. पाचवं षटक चालू आहे. दुसरा चेंडू टाकणार आहे. 5वं षटक चालू आहे. दुसरा चेंडू. रन झाले 33 धावा. आणि नवीन फलंदाज येत आहेत गोपाल कळम, अथर्व कळम अँड रासा. 2 धावा दिलेल्या आहेत. बघूया अथर्व कळम आपल्या संघासाठी किती धावा काढतो. संघाची धावसंख्या 35 धावा झालेल्या आहेत. अनिल कावरे यांचा पुढचा चेंडू 5व्या षटकाचा. तिसरा चेंडू आहे मला वाटतं. पुन्हा एकदा चेंडू तोलून काढला. तिथं एक धाव पूर्ण केलेली आहे अथर्व कळमनं. संघाची धावसंख्या 34 धावा झालेल्या आहेत. 36 धावा झालेल्या आहेत, माफ करा. आणि एकाच षटकाचा खेळ उरलेला आहे. बघूया लहरी संघाचे फलंदाज या षटकामध्ये किती धावा काढतात. नावाजलेला लहरी संघ आहे. बघूया काय आता ते कशा प्रकारे उंचवरून चेंडू टोलून काढलेला आहे. आणि हा षटकार आहे. चेंडू त्यांनी झेल टिपला आणि तो सीमारेषेच्या बाहेर उंचवरून तो झेल टिपला त्यांनी. त्याच्यामुळे पंचांनी दिला षटकार. सुरेख फलंदाजी प्रदर्शन. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर आकाश द्वारा. आकाश 2 रन का इजाफा.
वन बाउन्स. दिशाहीन चेंडू दिलेला आहे पंचांनी. अतिरिक्त धाव मिळालेल्या संघाला. दिशाहीन चेंडू आहे हा. दोन. व्हाईट प्लस 2. तीन धावा मिळालेल्या आहेत. हा दिशाहीन चेंडू आणि अतिरिक्त 2 एक्स्ट्रा धावा, अशा 3 धावा मिळालेल्या आहेत लहरी संघाला. पुन्हा एकदा उंचवरून चेंडू टोल काढला आणि षटकार. हा सुरेख अप्रतिम फलंदाज प्रदर्शन. किती कौतुक करा, त्या आकाशचं कौतुक कमीच आहे. आणि त्याच्या फळीकडून निघालेले आतापर्यंत 3 षटकार मारलेले आहेत. लांब पल्ल्याचे आणि गगनचुंबी षटकार मारलेले आहेत. 53 धावा झालेल्या आहेत. 53 धावा आणि 3 गडी बाद झालेले आहेत लहरी संघाचे. सुरेख अप्रतिम फलंदाज प्रदर्शन. प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा हा लहरी संघाचा फलंदाज आहे आकाश आणि त्याचा साथीदार अथर्व कळम. हे 6वं षटक घेऊन येत आहे. शेवटचं षटक आहे. सूरज शेवटचं षटक घेऊन येत आहे आपल्या संघाकडून. पुन्हा एकदा सरळ लांबांच्या दिशेकडे टोलून काढला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकधार संतुष्टा लागेल त्याला अथर्वला. संघाची धावसंख्या 54 धावा. पुन्हा एकदा उंचवरून टोलून काढला त्याच प्रकारे आणि सुंदर सुरेख खेळ टिपला. आणि आकाशच्या खेळीचा अंक समाप्त झालेला आहे. इथं सुरेख अप्रतिम फलंदाज प्रदर्शन केलं आकाशनं आपल्या लहरी संघाकरता. आकाशनं 20 धावा काढून आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलं. आता नवीन आकाश वानखडे आलेला आहे. आकाश वानखडे आणि अथर्व कळम. बघूया आपल्या संघासाठी किती धावा काढतात. माग 6वं षटक आहे. पुन्हा एकदा चेंडू जोडून काढलेला आहे. बघूया काय होतंय तिथं. सीमारेषेच्या बाहेर गेलेला हा चेंडू. चौकार मिळालेला आहे संघाला आणि आकाशच्या फळीकडून निघालेला हा चौकार आणि त्यानं त्याचं खातं चौकाराच्या सहाय्यानं खोललेलं आहे. सीमारेषेच्या बाहेर गेला चेंडू. हा शेवटचं षटक आहे. संघाची धावसंख्या झाली ती
मेहुल भाऊ इंगळे, अभिभाऊ वारसाकडे आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. अँड्रे रसल या ठिकाणी थोडे फ्लॉप केलेले आहेत. बॉल कमिटी बॉल द्या. आणि हा आकाश पळसकर बोलतो उंदरा रसल, परंतु तसं काही नाही, अँड्रे रसलच आहे तो. शिवानंद मसने या ठिकाणी आहेत ते स्किपच्या दिशेने, आणि तुषार भैया आणि अजित भैया चांगला अनुभव लावतात ते फिल्डिंग. आणि सर्व या ठिकाणी अहमदाबाद वरून आलेला गोलंदाज देव, दुबई वरून आलेला शिवा, परत वाड्यावरून आलेला आयकॉन, खामगावरून आलेला पूरब, आणि पुण्यावरून आलेला वेदांत मुस्कुटे. 165 प्रति किलोमीटर घंट्याने बॉल टाकणारा सौरभ झरी, जबरदस्त आयकॉन, स्माइल करतात ते आमच्याकडे बघून. या ठिकाणी येतोय ते वरखेड संघाचे फलंदाज, आणि वरखेड संघाचा एक एक्स्ट्रा प्लेअर या ठिकाणी या, कारण भाऊ गावातील टीम आहे, अनलिगल पाहिजे नाही, सर्व लिगल आहे. तुम्ही या ठिकाणी नंतर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन चालणार नाही. आमच्या गावाचे नाव तसंच खूप मोठं झेंड्यावर आहे, ते आम्हाला खाली आणायचं आहे. सलामीचे फलंदाज आहेत सूरज आणि सतीश. वरखेड संघानं नाणेफेक जिंकून लहरी संघाला फलंदाजी करण्यास आमंत्रित केलं. लहरी संघानं 59 धावा काढलेल्या आहेत 6 षटकामध्ये. बघूया गोलंदाजीची जबाबदारी कोण घेऊन येते. देवा राऊंड विकेट मारा करतोय देवा, आणि सतीश सलामीला आहे, सूरज सलामीला आहे. सलामीचे फलंदाज आहेत सूरज आणि सतीश. बघूया 60 धावांचा डोंगर लहरी संघानं रचलेला आहे, आणि गोलंदाजी धुरा घेऊन येत आहे. दिशाहीन चेंडू दिलेला आहे, आणि वन्स बाउन्सचा इशारा दिलेला आहे पंचांनी. अतिरिक्त धाव मिळालेली आहे संघाला. पुन्हा एकदा राखून टप्प्याचा चेंडू होता, त्याच प्रकारे तो चेंडू दिशाहीन त्याला अतिरिक्त धाव मिळालेली आहे. थोडं गचाव क्षेत्ररक्षण आहे लहरी संघाच्या क्षेत्ररक्षणाकडून. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ फळीवर एक फटका आहे. संघाची धावसंख्या ती 7 धावा 1 गडी बाद, आणि पहिल्या षटकामध्ये एक सफलता प्राप्त केलेली आहे. नवीन फलंदाज आलेला आहे सतीश. त्यांच्या संघामध्ये 2 सतीश आहे. हा सतीशने चेंडू लांगाच्या दिशेकडे डोलून काढला, आणि सुरेख क्षेत्ररक्षण केलं आकाश वानकडेनं, आणि हे षटक संपलेलं आहे. 1 गडी बाद 8 धावा. 5 षटकांचा खेळ उरलेला आहे, आणि 5 षटकामध्ये 52 धावा पाहिजे जिंकायला वरखेड संघाला. सतीश आणि सूरज आपल्या संघाकरता किती धावांचं योगदान करतात बघूया. आणि गोलंदाजीची धुरा सौरभ गोलंदाजी धुरा सांभाळतोय. पहिला चेंडू टाकला, आणि हा चेंडू दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव मिळालेली आहे, आणि वॉल बाउन्सचा इशारा दिला पंचांनी. सौरभ अशा 3 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा राखून टप्प्याचा चेंडू, नो बॉल दिलेला आहे. पुन्हा एक अतिरिक्त धाव संघाला, आणि फ्री हिट दिलेला आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार नवीन क्रिकेटमध्ये बदल झाले, आणि त्याचाच फायदा हे घेत आहेत. पुन्हा एकदा थोडं गचाळ क्षेत्ररक्षण, पुन्हा 2 धावा,
आणि धावांचा डोंगर पडत आहे. अक्षरशः प्रत्येक चेंडूवर धावांचा डोंगर पडत आहे. सौरभला थोडं महागडं षटक पडत आहे. ज्यादा जोर से डालने को मत टप्पा दे टप्पा. महागडं षटक पडलेलं आहे. आतापर्यंत भरपूर धावा दिलेल्या आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. बघूया आता गोलंदाजीमध्ये काय चमत्कार करतात. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर दिशाहीन चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू डोलून काढला लांगाच्या दिशेकडे आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्यास निघाला होता परंतु सतीशनं सूरजला नकार दिला दुसरी धाव घेण्यास. पंधरा धावा, एक गडी बाद. टप्पा जोर से डालने को मत. सूरज आणि सतीश आपल्या संघासाठी आता किती धावा काढतात आणि विजयाचा मार्ग मोकळा करतात की नाही ते बघूया. समोर लहरी संघाचे फलंदाज गोलंदाज आहेत आणि हा चेंडू खेळून काढला. सुंदर सुरेख क्षेत्ररक्षण अथर्व कळमद्वारे. उंचावरून गगनचुंबी सुंदर सुरेख हा झेल टिपलेला आहे. किती कौतुक कराटे कौतुक कमीचा संघाला लागलेला हा दुसरा फटका. अप्रतिम. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एक चेंडू बाकी आहे. सॉरी 2 चेंडू. 18 धावा 2 गडी बाद. अनिल कावरे बघूया आपल्या संघासाठी किती धावा काढतात. 18 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. अनिल कावरे खेळण्यास तयार. चेंडू घेऊन काढला. सुंदर सुरेख झेल टिपलेला आहे. अथर्व कळमनं तिसरा फटका लागलेला आहे. सुरेख अप्रतिम. प्रेक्षकांनी अथर्व कळमकडून काही अपेक्षा. अथर्व कळमवर अनेक प्रेक्षकाकडून फरमाईश होत होती आणि सुंदर सुरेखच्या फरमाईशचा अथर्व कळमनं फायदा घेत झेल टिपला. 101 रुपये त्याला बक्षीस मिळालेलं आहे आमच्या पुतण्याकडून मेहुल इंगळेकडून. अथर्व कळम यांना 101 रुपयाचा सुरेख 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सूर्याच्या किरणामुळे त्यांनी तो सुंदर सुरेख झेल टिपला. किती कौतुक कराडे कौतुक कमीच आहे. नवीन फलंदाज अनिल कावरे. महेश शिंदे माफ करा महेश शिंदे आलेले आहेत नवीन फलंदाज आणि त्यांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. हे षटक संपलेलं आहे. गोलंदाजीची जबाबदारी कर्णधार अजित लोक गोलंदाजी जबाबदारी पार पाडत आहेत. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू
पंचांनी निर्णय दिला दिशाहीन चेंडू म्हणजेच व्हाईट बॉल. त्यांनी रिओ घेतलेला आहे. बघूया आता रिप्ले मध्ये, लॅपटॉप मध्ये. अरे डिसिजन लेग अंपायरचा आहे का मेन अंपायरचा डिसिजन आहे? मेन अंपायर कसं काय डिसिजन देऊन राहिला? लेग अंपायर डोका हलवते, मेन अंपायर वाईट बॉलचा डिसिजन देऊन राहिला. बॉल त्याच्या गळ्याकडून चालला ना. डिसिजन कोणाचा आहे? दादा दादा ती बॉटल पडली होती ना. खाली पडली. तीन आहे हे वाली आता. हाँ सॉरी यार. अब रुक जाओ. छत्रपती प्रीमियम लीग 2025 हे सामने इथं आयोजित केलेले आहेत. तुला प्यायचं पाणी. थैंक यू भाई. दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा निर्णय खरा ठरलेला आहे. हा दिशाहीन चेंडू आहे. अतिरिक्त धाव मिळालेली आहे संघाला. एक धाव मिळालेली आहे. दोन्ही पंचांना पंच कमिटीकडून विनंती आहे की बारीक निरीक्षण करून चेंडू फळीवर खेळपट्टीवर आपटल्यानंतर बारीक निरीक्षण करून निर्णय दिला गेला पाहिजे. अजितचा हा चेंडू सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन अजित कडून. पुन्हा एकदा चेंडू टोलून काढलेला आहे. सीमारेषेकडे गेलेला आहे चेंडू. सीमारेषेच्या पार गेलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षणाने प्रयत्न केला पण हा चौकार मिळालेला आहे संघाला. जल्दी जाना बॉल पे, बॉल रुकता ना हो. हे षटक संपल्यानंतर वरखेड आणि जल्दी बघ ना, बॉल रुकता ना हो. पारखेड आणि मांगलवाडी यांच्यामध्ये नाणेफेक होणार आहे. पुन्हा एकदा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजीवर अजित लोध यांचं. पुन्हा एकदा राखून टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू टाकलेला आहे अजितनं. बघूया आता अजित लोध गोलंदाजी धुरा सांभाळतात आपल्या संघासाठी. उंचवरून चेंडू टोळून काढलेला आहे. बघूया काय होते तिथं. आणि गगनचुंबी षटकार आहे. अजितला थोडं महागडं षटक पडलं हे. सुंदर सुरेख गगनचुंबी षटकार. 29 धावा. 29 तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 29 धावा आणि उरलेल्या 3 षटकामध्ये 31 धावांची जरूरत आहे आणि 10च्या सरासरीने धावाला संघाला धावा काढण्याची आवश्यकता आहे. नाणेफेक जिंकून नाणेफेकीचा कार्यक्रम आहे आता. गांगलवाडी आणि पारखेड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. देव आहेत गोलंदाज देव. पुन्हा एकदा सुंदर चेंडू लोणून काढला आणि एक धार संतुष्टाला गेल. त्याला सुरेख प्रदर्शन क्षेत्ररक्षणाचं त्यावेळेस. आता बघूया चुरशीचा सामना होत आहे. 4था षटक चालू आहे. 2 षटकांचा खेळ उरलेला आहे.
भागना भागना बॉल पे भागना चेंडू बॉल पे होतं तिथं गचाळ क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत तिथं दोन्ही फलंदाजांनी. बॉल पे भाग सौरभ बॉल पे भाग रुकता है खाता है पूरे चेंडू टोलून काढलेला आहे तिथं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्यास निघालेला आहे. बघूया काय होते तिथं. आणि चेंडू हातात आला नाही बॉलरच्या थोडं आणि 2 धावा मिळालेल्या आहेत तिथं. एक धाव पूर्ण केलेली आहे. पस्तीस धावा झालेल्या आहेत. 4था षटक आहे. 35 धावा. पुन्हा एकदा चेंडू निवडून काढला. सुरेख क्षेत्ररक्षण आणि धावचित झालेला आहे तो. धावचित झालेला आहे तो. मगापासून तोच चालू होता प्रयत्न. दुसरी धाव घेण्यासाठी निघालेला होता आणि सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि 35 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ उरलेला आहे आता. कांगनवाडी won the toss, decide to ball to fast. कांगनवाडी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आकाश पळसकर 5वं षटक घेऊन आलेला आहे आपल्या संघाकरता. हा चेंडू तिथं टोलून काढला आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. अजय आलेला आहे नवीन फलंदाज. महेश बाद झालेला आहे. आकाश पुढचा चेंडू आकाशनं सरळ दिशेकडे टोलून काढला आणि थोडं तिथं गचाळ क्षेत्ररक्षण झालं. 4 धावा घेतलेल्या आहेत आकाशच्या चेंडूवर. थोडं महागडं षटक पडत आहे आकाशला. 40 धावा झालेल्या आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. आता पुन्हा एकदा 41 धाव काढलेली आहे आणि 1 षटकाचा खेळ उरलेला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू सीमारेषेकडे जात आणि सीमारेषेकडे पुन्हा चेंडू केलेला आहे. चेंडू हा पुन्हा एकदा चौकार. महागडं षटक पडलेला आहे आकाशला आहे. आता या षटकामध्ये हे षटक महत्वाचं आहे लहरी संघाकरता. बघूया कोणता संघ याच्यामध्ये बाजी मारतोय. पुन्हा एकदा चेंडू उचलून टोलून काढलेला आहे आणि हा मला वाटतं षटकार आहे. चांगलं महागडं षटक पडलं आहे. गगनचुंबी षटकार मारला. लहरी संघानं सुरुवातला खेळावर आपलं नियंत्रण ठेवलं होतं. खेळ आपल्या हातात ठेवला होता. धावा झालेल्या आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. 9 धावा पाहिजे. 7 चेंडू 9 धावा.
चुरशीचा सामना आहे, सामन्यामध्ये काही होऊ शकते. अप्रतिम फलंदाजाचं प्रदर्शन बघूया आता. लहरी संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे प्रदर्शन करणार आहेत ते क्षेत्ररक्षणाचं. 7 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू, दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव मिळालेली आहे. उंचवरून चेंडूवरून काढून काढला आणि सुरेख झेल टिपलेला आहे. संघाला लागलेला हा फटका आहे. बघूया आता. आकाशला महागला षटक पडला, परंतु त्याने सफलता प्राप्त केलेली आहे. आणि आता 6 चेंडू मध्ये 8 धावा पाहिजे जिंकायला. शेवटचा षटक अंगावर शहारे उभे करणारा हा सामना आहे. 17 धावा दिलेल्या आहेत. 17 आणि खतरा. आकाशला चांगलं महागला षटक पडलं ते. आता लहरी संघाचे सर्व खेळाडू एका ठिकाणी येऊन चिंतन करत आहेत. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करावं लागणार आपल्याला, जेणेकरून धावा निघल्या नाहीत पाहिजेत. शेवटचा षटक घेऊन आलेला आहे लहरी संघाकडून. 6 चेंडू मध्ये 8 धाव पाहिजेत. त्याच्या समोर आहे अजय. पुरबचा पहिला चेंडू. अजय खेळण्यास तयार. चित्तधरक सामना आहे हा. एकावन्न धावा 5 गडी बाद. सुरेख चेंडू. चेंडूचा आणि फळीचा काही संबंध नाही. 5 चेंडू 8 धावा पाहिजे जिंकायला. 5 चेंडू 8 धावा. बढिया 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 बॉय. पुन्हा एकदा राखू टप्प्याचा चेंडू. दिशाहीन चेंडू दिलेला आहे पंचांनी. 1 बाउंसचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळाली आहे संघाला. जल्दी 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 जल्दी. आणि 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. ठीक आहे चालते. रिलॅक्स. फटके बाद फटक मत बीच में. हा बघूया आता झेल टिपतात की काय ते. आणि सुंदर झेल टिपला होता आकाशला, परंतु पाय जोडाचा घसरला आणि झेल तिथं सुटला. आणि ह्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत त्याने. आणि जे धावशीत झालेला आहे तो. अजय रवी झेल धावचीत झालेला आहे अजय. चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. बघूया आता त्या 3 चेंडू मध्ये लहरी संघाचा सर्वी मदार आहे. बाजी मारते की बघूया.
तीन धावा पाहिजेत. स्कोररनी पूर्ण निरीक्षण केलं, पंच कमिटीने निरीक्षण केलं. 3 चेंडू 3 धावा. बघूया काय होते या सामन्यामध्ये. लहरी संघ बाजी मारतो का समर्थ संघ बाजी मारतो. सुंदर सुरेख चेंडू आखून टप्प्याचा. दोन्ही संघ प्रेशर दबाखाली खेळत आहे. 2 चेंडू 3 धावा. हा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू आणि फळीचा काही संबंध नाही. सुरेख गोलंदाज प्रदर्शन आणि आता शेवटचा चेंडू आहे आणि 3 धावा आणि पुन्हा एकदा लहरी संघाकडे हा सामना येण्यात येत आहे. लहरी संघाकडे हा सामना त्यांच्या कडे जात आहे आणि हा सामना लहरी संघाने 3 धावांनी जिंकलेला आहे. शेवटच्या 3 चेंडू मध्ये एकही धाव काढता आली नाही आणि जो कोणी गोलंदाज असेल त्याला 101 रुपयाचं पारितोषिक करण बहुलोक आमचे पुतणे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्यांना सुरेख अप्रतिम गोलंदाज प्रदर्शन, जो सामना हातातला निसटला होता. याच्यानंतरचा होणारा सामना गांगलवाडी आणि पारखे याच्या